नमस्कार. कधी तुम्ही आरशात स्वतःकडे नीट पाहिलं का? फक्त चेहरा नाही तर तुमच्या आतील माणूस. कारण जग आपल्याला रोज काहीतरी बनवायला शिकवत, यशस्वी, श्रीमंत, प्रसिद्ध, पण कोणीही शिकवत नाही की शांत आणि समाधानी कसं व्हायचं. आणि तेच स्वामी समर्थांचा मार्ग वेगळा ठरतो. स्वामी महाराज सांगतात, तू आधी स्वतःला स्वीकार. तुझ्या आत जी शक्ती आहे तिला ओळख. तू कमी नाहीस, तू अपूर्ण नाहीस, तू अजून घडतो आहेस. हा जग तुला तुलना शिकवते, तो पुढे गेला, तो जिंकला, त्याच्याकडे खूप जास्त आहे, तुझ्याकडे काही नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, तुझा मार्ग वेगळा आहे, तुझी वेळ देखील वेगळी आहे, तुझा यश वेगळ्या प्रकारचा आहे. ज्या दिवशी माणूस स्वतःशी शांत होतो, ज्या दिवशी बाहेर धावफळ त्याच्यावर राज्य करत नाही, स्वामी समर्थ भक्ताला बाहेरून मोठं बनवत नाही, ते भक्ताला आतून स्थिर बनवतात. कारण ज्याचं मन स्थिर असतं त्याला परिस्थिती हलवू शकत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हीही जीवनामध्ये स्थिर राहायला हवं. स्वामी महाराजांचा आजचा संदेश तुम्हाला जीवनामध्ये शांतता कशी मिळवायची, स्थिर कसं राहायचं याच मार्गदर्शन करणार आहे. हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐकाच. नलवर जे भक्त नवीन असतील त्यांनी रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कधी तुम्हाला जाणवलं का, जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव मनापासून घेता तेव्हा काही सेकंदासाठी का होईना मन हलकं होतं, तोच खरा क्षण आहे. कारण त्या दिवशी तुम्ही स्वतःशी जोडलेले असता. स्वामी समर्थांची खरी कृपा म्हणजे बाहेरचे चमत्कार नव्हे, तर आतला आत्मविश्वास जाग होय. जेव्हा तुम्ही स्वतःवर शंका घेणं थांबवता तेव्हा जगही तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतं. स्वामींचा भक्त गर्दीत हरवत नाही, तो शांतपणे स्वतःचा मार्ग तयार करतो. आज जर तुम्हाला वाटत असेल की अजून काहीतरी कमी आहे, तर कदाचित ते बाहेर नाही, त्यात जाग व्हायचं बाकी आहे. आणि ती जागृती एका क्षणात होते, जेव्हा स्वामी मनापासून म्हणतात, स्वामी मला माझी खरी ओळख दाखवा. आणि मग हळूहळू बदल सुरू होतो. भीती कमी होते, तुलना थांबते, मन स्थिर होतं आणि तुम्ही जाणता तुम्ही पुरेसात. स्वामी समर्थांचा खरा आशीर्वाद म्हणजे तुमच्यातील प्रकाश जागा होणं, आणि तो प्रकाश एकदा पेटला की बाहेरचा अंधार महत्वाचा राहत नाही. म्हणून स्वामींवर ज्याने खऱ्या अर्थाने विश्वास आणि श्रद्धा ठेवली, तो स्वामींच्या प्रत्येक कृपेचा पात्र झाला. म्हणून तुम्हीही स्वामी समर्थांवर खरी श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि लगेचच कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझ्यावर कृपा करा असं नक्कीच टाईप करा. कल्पना करा, एक दिवस असा येतो जेव्हा तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायची गरज उरत नाही. तुम्ही शांत असता, कारण तुम्हाला माहीत असतं तुमची किंमत लोकांच्या टाळ्यांवर अवलंबून नाही. स्वामी समर्थांचा खरा आशीर्वाद यश देण्यात नाही, तर स्वतःवर विश्वास देण्यात आहे. कारण यश आलं नाही तरी चालतं, पण आत्मविश्वास गेला तर सगळंच हरवत. आज अनेक लोक बाहेरून मजबूत दिसतात, पण आत ते सत्य मान्यता शोधत असतात. कोणी तरी कौतुक करावं, कोणी तरी ओळख द्यावी, पण स्वामी म्हणतात, तुझ अस्तित्व माझ्या दृष्टीने आधीच मौल्यवान आहे. त्या दिवशी माणूस हे मान्य करतो, त्या दिवशी तो इतरांच्या मतांपासून मुक्त होतो. स्वामी समर्थ भक्ताला शिकवतात, तुझी स्पर्धा कोणाशी नाही, तुझा प्रवास तुझाच आहे. आज तू जिथे आहेस तेही ही कारणाशिवाय नाही. प्रत्येक टप्पा, प्रत्येक थांबा, प्रत्येक वळण तुला तयार करत आहे. कधी कधी आपण स्वतःलाच कमी लेखतो, स्वतःलाच थांबवतो, स्वतःलाच म्हणतो
माझ्याने होणार नाही, पण स्वामी समर्थ कधी असं म्हणत नाही. ते फक्त शांतपणे तुझ्या सोबत चालतात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवत नाही. तुम्हाला मोठं बनायचं असेल तर आधी स्थिर व्हा. तुम्हाला शांतता हवी असेल तर आधी स्वतःला स्वीकारा, कारण स्वामींच्या मार्गावर घाई नसते पण खात्री असते. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच आश्चर्य वाटेल, मी इतका बदललो कसा. त्या दिवशी समजेल की बदल बाहेरून झाला नव्हता, बदल आतून झाला होता. आणि तो आतला बदलच खरा आशीर्वाद असतो. आज स्वतःला एक वचन द्या, मी स्वतःवर शंका घेणं थांबवेन. मी माझ्या प्रवासाचा आदर करेन. मी शांत राहून पुढे जाईन, कारण स्वामी समर्थ कधीही घाई करत नाही, पण ते कधीही उशीरही करत नाहीत. तुमचा क्षण योग्य वेळीस येतो आणि तो येणारच. फक्त स्वामींवर असलेली श्रद्धा, स्वामींवर असलेला कृपा कधी कमी होऊ देऊ नका. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा तुमच्या जीवनात लवकरच होईल. तुम्हाला स्वामींचे अगणित असे आशीर्वाद सुद्धा मिळतील. कल्पना करा, एक दिवस तुम्ही उठता आणि पहिल्यांदाच तुम्हाला कोणाशी स्पर्धा करायची इच्छा नसते ना, स्वतःला सिद्ध करायचं असतं ना, कोणाच्या मान्यतेची वाट पाहायची असते. त्या दिवशी तुम्ही शांत असता, कारण तुम्हाला मला कळले असतं तुमचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे, प्रदर्शन नाही. स्वामी समर्थ भक्ताला धावायला सांगत नाहीत, ते भक्ताला जाग व्हायला सांगतात. जाग म्हणजे काय तर बाहेरच जग जस आहे तसं पाहणं आणि आतल्या आवाजाला ऐकणं. हा जग वेगाने बदलतंय, लोक बदलतात, नाती बदलतात, रोज नवीन काहीतरी येत्य, पण जाणे स्वतःचा पाया स्वामींवर ठेवलेला आहे, तो बदलांमध्येही स्थिर राहतो. स्वामी समर्थांचा मार्ग म्हणजे भीतीपासून विश्वासाकडे जाण्याचा प्रवास. तुमच्यात जे स्वप्न आहे ते कारणाशिवाय नाही. ज्या मनात मोठी कल्पना येते त्या मनात ती पूर्ण करण्याची ताकदही असते. स्वामी समर्थ भक्ताला तयार करतात शांत निर्णय घेण्यासाठी, योग्य लोक ओळखण्यासाठी आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी. साठी कधी लक्ष दिले का? जेव्हा तुम्ही प्रामाणिक राहता तेव्हा आतून एक वेगळीच शक्ती जाणवते. तीच स्वामींची कृपा आहे. ती बाहेर गाजत नाही, पण आतून आधार देते. आता स्वतःला विचारा, जर उद्या सगळं तुमच्या मनासारखं झालं तर तुम्ही तयार आहात का? स्वामी आधी तयारी करतात आणि मग सर्व काही देत असतात. ते आधी मन मजबूत करतात, मग संधी देतात. आणि म्हणूनच कधी कधी वाटतं थांबलेला आहे सगळं, पण खरं तर घडत असतं सगळं. आज तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे, आणि ते शिकलात की पुढचा दरवाजा उघडतो. स्वामी समर्थ भक्ताला लोकांच्या टाळ्यांपेक्षा आतल्या समाधानाची ओळख करून देतात. जेव्हा तुम्ही रात्री शांत झोपता तेव्हा तुम्हाला कळतं खरं यश बाहेर नसतं, ते मनात असतं. आणि ज्या दिवशी मन जिंकलं त्या दिवशी जग जिंकणं अवघड राहत नाही. तुम्ही वेगळे आहात, तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमचा ध्येय वेगळा आहे. स्वामी समर्थ तुमच्यातील प्रकाशावर विश्वास ठेवतात. आता फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. डोळे मिटा, श्वास घ्या, मनात एकाच विचार ठेवा, मी तयार आहे. आणि जेव्हा भक्त तयार हो तेव्हा स्वामी मार्ग दाखवल्याशिवाय राहत नाही. स्वामी भक्तांनो, योग्य वेळ आल्यानंतरच प्रत्येक गोष्ट घडत असते, कारण जो माणूस एखाद्या गोष्टीसाठी तयार नसतो ती गोष्ट त्या माणसाला दिल्यानंतर त्या माणसाला ती झेपू शकत नाही. तुम्हाला मी एक उत्तम
उदाहरण देतो, जेव्हा एखाद्या माणसाला पैशाची गरज असते आणि तो माणूस परमेश्वराकडे वारंवार विनवण्या करतो की मला पैसे द्या, मला पैसे द्या, परंतु लक्षात ठेवा, जीवनामध्ये जर तर सर्व काही आपल्या मनासारखं जर होत असतं तर माणसाने परमेश्वराकडे काही मागिलच नसतं, कारण प्रत्येक गोष्ट त्याला मागता मिळते. म्हणून परमेश्वर योग्य वेळ आल्यानंतरच त्याला ती गोष्ट देतात, कारण तो ते दिवस जगत असताना परमेश्वराला वेळोवेळी विनंती करतो. तो ती गोष्ट मिळवण्यासाठी तयार होत असतो. त्याला जाणवतं की पैसे नसताना काय होतं, ती परिस्थिती त्याला जाणवते. त्या परिस्थितीत तो जगतो आणि नंतर पैसा आल्यानंतर तो जपून जपून वापरत असतो. म्हणजे माणसाला प्रत्येक गोष्ट शिकवल्यानंतरच त्याला त्या गोष्टीत उतरवणं गरजेचं आहे. जर एखाद्या खेळाडूला खेळता येत नसेल आणि जर त्याला आपण एखादा खेळ खेळायला लावला तर त्याला तो खेळता येणार नाही. त्याच प्रकारे जीवनामध्ये जर एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला कळाली नाही आणि ती गोष्ट आपल्याला मिळाली तर आपण ती गोष्ट सांभाळू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची तयारी असावी लागते, त्यानंतरच जीवनामध्ये योग्य ती गोष्ट घडत असते. स्वामी भक्तांनो, आजचा हा खूप गोड असा सुंदर स्वामी संदेश तुमच्या जीवनामध्ये स्वामींनी पाठवला होता. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.